पुण्यामध्ये आजपासून 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन, गणेश क्रीडा रंगमंच येथे शुभारंभ सोहळा। मान्यवरांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचीही नावं। मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना कॅबिनेट दर्जाच्या सुविधा, अध्यक्षांना 4.5 लाख रुपये तर सदस्यांना 4 लाखांचं मासिक मानधन। मनोज जरांगे यांच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 15 गावांना भेट देणार। रायगडच्या माणगावमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री हजर राहणार। दरडग्रस्त तळीयेवासियांना हक्काच्या घरांचं वाटप होणार। अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरती हत्ती, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती बसवल्या। राजस्थानमधल्या गुलाबी सँडस्टोननं या मूर्ती घडवल्या गेल्या। अयोध्येमधल्या प्राणप्रतिष्ठापनेला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शंकराचार्य निश्चलानंदांचा विरोध। प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसारच व्हायला हवी, शंकराचार्यांचं मत। चीनच्या सरकारी वृत्तपत्रात भारत आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक। मोदींच्या नेतृत्वात भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल झाल्याचं निरीक्षण। जितेंद्र आव्हाडांवरती कारवाई न झाल्यास त्यांचा वध करू, परमहंस आचार्य यांची धमकी। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं आव्हाडांवरती कारवाई करण्याची मागणी। मलंगगडाबाबत मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसींची टीका। मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, ओवेसींचा हल्ला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडनं आज चौथ्यांदा समन्स बजावलं जाण्याची शक्यता। कायदेशीर समन्स पाठवलं तरच चौकशीला येणार, केजरीवालांकडनं भूमिका स्पष्ट। राज्यामध्ये JN1 व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ। पुण्यामध्ये JN1चे 91 रुग्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।